कवी व्यथा जन्माचा तू कवी व्यथा जन्माचा उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ स्मरण करा पंढरीनाथ
कवी व्यथा जन्माचा तू कवी व्यथा जन्माचा तू कवी व्यथा जन्माचा धन तारा पुत्र जन धन पुत्र जन बंधू सोय रे किशोर बंधू सोय रे किशोर सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिधा देवासी 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 माया विघ्ने भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे जे खरे म्हणता मी माझे जे खरे हे तो संपत्तीचे वारे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल साचो कारे जाईल सातबारे जाईल सातबारे जाईल सातबारे जाईल सातबारे जाईल आयुष्य साधा हे पहा आयुष्य दाता हे महा काळ जपतसे काळ जपतसी महा स्वहिताचा घोर पहा स्वहिताचा घोर पहा ध्याने राहा श्री हरीच्या 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 संत चरण भाव धरा संत चरणी भाव धरा शरो मुक्ती संयोजता मुक्ते सायोजता हे जे करा बापानो 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 धन तारा पुत्र जन धन तारा पुत्र जन बंधू सोय रे किशोर बंधू सोय रे कृष्ण सर्व मिथ्या हे जाण सर्व मिथ्या हे जाण रिघा देवासी शरण रिघा शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी विष्णु दास सर्वे नाम विष्णु दास विनवी नामा बोलू नका बोलो नका धरा अंतर धरा न चुकाने मा हरि भक्ती न चुकाने मा हरि भक्ती न चुकाने मारी भक्ती न चुकाने मारी भक्ती न चुकाने मारी भक्ती धन तारा पुत्र जन धन तारा पुत्र जन बंधू सोय रे किशोर बंधू सोय रे कृष्ण सर्व मिथ्या हे जाण सर्व मिथ्या हे जाण शरण रिघा देवासी शरण रिघा शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी विठोबा जय जय गोपाल गोपाल जय जय गोपाल गोपाल जय 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 गोपाल गोपाल जय 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 गोपाल जय जय गोपाल जय 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 उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे
चरणे देवा माता भावे चरणी देवा माता भावे चरणी देवा
सिस्टीम खूप सुंदर आहे, फक्त आवाज थोडा कमी ठेवा. मला जास्त आवाज चालत नाही, थोडा त्रास होतो. हे दोन आहे ना फार असं म्हणजे किंचाळतात इकडं. असं सुंदर आहे सिस्टीम, फक्त आवाज थोडा माझा कमी ठेवा. हरी उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे. हेतू संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. आयुष्य जाता हे पहा, काळ जपत असे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा. मुक्ती सायुज्यतावरा, हेची करा बापांनो. धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा. धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. विठला 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 आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवासी. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदै धबलहस्तम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे, चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी. रंजू चित्तासी आपल्या, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारु वक्षणं. उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे.
वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभो नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात् ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तू काय देवा यावरीन करावा अभेर उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवासी प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि सर्वांना उपदेश करणारा हा अभंग विठ्ठल विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल गुणनिधान अकारण कारण करुणा उर्णालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवनी जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय विश्वगुरु स्वामी निवृत्तनाथ दादा सद्गुरु जोग महाराज आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने याचबरोबर परमार्थप्रेमी आपल्या या परिसराचा असणारं भूषण आमचे संजय बापू कुलकर्णी तसेच वैकुंठवासी अनिल महाराज जमदडे यांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने तसेच या परिसराचं भूषण म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अशा असणाऱ्या एक थोर अशा पद्धतीचं कार्य ज्यांचं समाजामध्ये चालू आहे अशा असणाऱ्या आमच्या अनिल महाराजांच्या धर्मपत्नी सुवर्णामाई जमधडे यांच्या कुशल अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
सालाबादप्रमाणे हा सप्ताह चालू आहे. यंदा 57,638 रुपये तोट्यात चालू आहेत नाही का. मागच्या वर्षीची बाकी 57,638 नाही का. चला ठीक आहे. अतिशय सुंदर पद्धतीचं मार्गदर्शन या सप्ताहाला या ठिकाणी लाभत आहेत आमच्या सुवर्णामाईचे. आणि हे असणारे हे वारकरी एकदम सुंदर अशा पद्धतीचे गायक वादक मंडळी खूप सुंदर आहे, खूप सुंदर गायले त्यांनी. त्यांना थांबवलं एवढ्यासाठी अभंग खूप मोठा घेऊन ठेवला, बरोबर आहे का नाही. आणि वेळ घड्याळ खूप पुढे गेलेला आहे आणि आता वेळेच्या पुढे जाणं तब्येतीमुळे आता थोडं शक्य होत नाहीत. रोजची धावपळ नित्यनेमाने म्हणून 9ला बरोबर जय विठ्ठल या ठिकाणी होणार. आपण काही अभंग उक्त घेतलेलं नाही, त्यामुळं बुवा जिथपर्यंत पोहोचू तिथपर्यंत पोहोचू नाही का या ठिकाणी. असं सुंदर साऊंड सिस्टीम एकदम सुंदर लावलेली आहे. आमचे आप्पा नाही का, रामकृष्ण. हे आप्पा म्हणजे आमचे खूप जुने निष्ठावंत अशा पद्धतीचे वारकरी. अनंत महाराजांच्या सोबत अनंत दिवस त्यांनी सेवा केली नाही का. अशा आप्पा या ठिकाणी मृदंगाचार्य. अतिशय सुंदर गोड आमची ही महाराज मंडळी. आणि तुम्ही सुद्धा सर्व अगदीच म्हणजे छानाक्ष अशा पद्धतीची श्रोतृ मंडळी आहेत. म्हणून इथं मला वाटतं कीर्तनच करावं लागेल, इथं तमाशा करावा लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये मनुष्याला काही गोष्टी अतिशय प्रिय असतात महाराज बरं का. काही गोष्टी अतिशय प्रिय असतात. आता कोणाला काय प्रिय, कोणाला काय प्रिय नाही का. प्रत्येकाचा जर आपण या ठिकाणी आढावा घेतला तर मला वाटतं प्रत्येकाची प्रिय गोष्ट वेगवेगळी असेल नाही का. प्रत्येकाची प्रिय गोष्ट वेगवेगळी. तुम्हाला जर विचारलं तुमची प्रिय गोष्ट काय, सांगा आता एखादी सांगा काय आवडतं तुम्हाला. आता आपल्याला विचारलं तर ते सांगतील भजन आणि पेटी वाजवणं, बरोबर आहे का. हा त्यांचा आवडीचा प्रियतेचा विषय. तुमचा काय, गाडी चालवणे. वा वा वा, गाडी चालवणे बरोबर आहे. अगदी गरज आहे गाडीची सुद्धा काय आहेत, गरज आहेत. आणि म्हणून अगदीच त्या अर्जुनाला जसे श्रीकृष्ण सारथी लाभले नाही का, तसे या सगळ्यांचे सारथी तुम्ही आहात नाही का. असं आणि म्हणून ही सर्व मंडळी इथपर्यंत आली. चला यांना ही गोष्ट आवडते. मला वाटतं कोणाला काही आवडो पण बऱ्याच जणांना झोप आवडते बरं का. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच लोकांना झोप आवडते म्हणून लोक कीर्तनात सुद्धा झोपा घेत असतात, बरोबर आहे का नाही. बरेच पट्टे असे एक जण म्हटला वा 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 बाबा काय कीर्तन केलं तुम्ही नाही, काय कीर्तन केलं तुम्ही. म्हटलं तुम्हाला कीर्तनातलं काय आवडलं. अहो म्हटले बाबा येवल्याला जाऊन चांगल्या स्टँडर्ड मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नव्हती, पण तुमचं कीर्तन असं की जसं सुरू झालं तुम्ही जसा गळ्यात विना घेतला जी झोप लागली ते जय विठ्ठल झाल्यावरच उठलो नाही. लोकांना झोप आवडते आणि म्हणून लोक कीर्तनात झोपा घेतात. सजन ठीक आहे, कदाचित ही जी झोप आहेत ही शरीराला आवश्यक आहेत, पण आपल्या जीवनामध्ये अशी एक झोप आहे की जी झोप घेतल्यानंतर आपल्या आयुष्याचं संपूर्ण वाटोळ होतं. अशी सुद्धा एक झोप आहे. विठ्ठल विठ्ठल मग अशी असणारी झोप कोणती. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, अज्ञानाची या निदा विश्व स्वप्नाचा होय धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. एक अज्ञान रूपी निद्रा, या अज्ञान रूपी निद्रेमध्ये बरेच लोक झोपलेले बरं का, बरेच लोक झोपलेले. सजनो अज्ञान हे जीवनामध्ये नेहमी घातक आहेत बरं. अज्ञान हे जीवनामध्ये नेहमी घातक आहे. म्हणून आपल्या ठिकाणी अज्ञान असेल तर गैर नाही, ध्यानात घ्या. मनुष्य अज्ञानी आहेत म्हणूनच जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडलेला आहे, म्हणूनच तो जन्म मरणाच्या चक्रात सापडला. परंतु अज्ञान असणं घातक नाही, परंतु त्या अज्ञानाचं समर्थन करणं ही गोष्ट मात्र अतिशय चुकीची आहे. विठ्ठल विठ्ठल जुन्या कालखंडामधले कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, आपण पण कीर्तनामध्ये देऊ. थोडक्यात टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
एक असणारे जावई बापू आपल्या सासूरवाडीला गेले आणि नेमकं जावयाला रात आंधळ होतं बरं का, रात आंधळ होतं. पण जावई मोठा चाणाक्ष होता बरं का, चाणाक्ष होता. आता सासूबाई म्हटले जावई बापू बसा म्हटले जेवायला. संध्याकाळी रात आंधळ बिचाऱ्याला दिसत नव्हतं. बसला पण भिंतीकडं तोंड करून बसला बरं का, भिंतीकडं तोंड करून बसला. भिंतीकडं तोंड करून बसल्याच्या नंतर ती सासूबाई म्हटली जावई बापू अहो तुम्ही भिंतीकडं तोंड करून बसले, हा इकडं तोंड करून बसा, तिकडं तोंड करून का बसले. म्हटले मामी मी काही नाही, तिकडं तोंड करून बसण्याचं कारण असं आहे की तुमच्या भिंतीला हे जे प्लास्टर दिलेलं आहे ते योग्य केलेलं का नाही हे चेक करतो म्हटली बरं का. आणि मग त्यानं पाहिलं आपलं तोंड चुकलं, घेतलं त्यानं वळून बरं का. वळवल्यानंतर तेवढ्यामध्ये वाढण्याचा कार्यक्रम चालू होता. पण नेमकं असं झालं की मांजर येऊन ताटामध्ये दूध प्यायला लागले. आणि मग मांजर ताटामध्ये येऊन दूध प्यायला लागल्याच्या नंतर सासू म्हटले जावई बापू अहो ती मांजर ताटात दूध पिते. म्हटले मामी ते पण माझ्या लक्षात आलं, याला दिसतच नव्हतं बरं का. पण मला वाटलं तुमची आवडती मांजर असेल तर आपण कशी हाकलावी, नेली बा गोष्ट रेटून त्याच्या डोक्यात एकच राहिलं. अहो म्हटले असं कसं, आवडती जरी असली काय तिला काय ताटात थोडं जेव देत असतात का. त्याच्या डोक्यात एकच राहिलं मांजर येते दूध पिते नाही का. आणि मग तेवढ्यामध्ये मामी वाढण्यासाठी आली, त्याला वाटलं मांजर झाली, मामीच्याच एक ठेवली मार नाही का. मामी म्हटली खाऊ जा बाबा कामाला. आणि मग त्यानं आपलं नेलं धकून त्या ठिकाणी. मामी तुम्हाला समजत नाही या ठिकाणी आता माझ्या ताटात काय वाढायला पाहिजे आणि तुम्ही काय वाढतात. नेलं बघ धकून त्यानं बरं का. ते झालं. पण रात्री असा प्रसंग निर्माण झाला, सगळी मंडळी बाहेर झोपली आणि बाहेर झोपल्यानंतर नेमकं याला लघुशंकेला जायचं होतं. उन्हाळ्याचे दिवस सगळी मंडळी बाहेर झोपली, याला लघुशंकेला जायचं. याला रात आंधळ पण हुशार होता. त्यानं पाहिलं पुन्हा आपल्या जागेवर आलं पाहिजे. फेटा होता असा चांगला लांबलचक, तो बांधला जुन्या कालखंडामधला आणि त्याला धरून धरून लघवीला गेला महाराज. पण तेवढ्यामध्ये नेमका फेटा जीर्ण झालेला होता आणि एक मध्ये काय केलेलं होतं, पारडू बांधलेलं होतं, त्यानं नेमकाच फेटा तोडून टाकला महाराज. आता हा फेटा धरून यायला लागला, तेवढ्यामध्ये फेटा त्याच्या जवळ आला, कुठं जायचं काही सुचेना. आणि नेमकं शेजारी लोक होते तिकडंच हा गेला आणि तिकडं गेल्यानंतर लोकांमध्ये गेला आणि गेल्यानंतर एवढा चोपला धरून महाराज, एवढा चोपला, असा मार दिला. कोणता मार कळाला तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. चला महत्वाची भूमिका दृष्टांत सोडा सिद्धांताकडे या. जीवनामध्ये अज्ञान असणं गैर नाही, ते आहेच, ध्यानात ठेवा. पण त्या अज्ञानाचं समर्थन करणं, ते अज्ञान लपवणं ही जीवनामध्ये अत्यंत घातक गोष्ट आहे. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, निदान आपण अज्ञानी आहोत याचं ज्ञान प्रत्येक जीवाला होणं गरजेची गोष्ट आहे बरं का. प्रत्येक जीवाला आपण अज्ञानी आहोत याचं ज्ञान असणं गरजेची गोष्ट आहे. सज्जनो बघा, या असणाऱ्या अज्ञानाचं ज्ञान कोणाला झालं होतं, भक्तश्रेष्ठ अर्जुनाला झालेलं होतं. भक्तश्रेष्ठ अर्जुन म्हणतात, कार्पण्य दोषो पहत स्वभावः पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमान् त्वं प्रपन्नम. बघा देवा, धर्माच्या बाबतीत माझ्या ठिकाणी कार्पण्यता आलेली आहे. मी धर्म सम्मूढ चेत झालेलो आहे याचं ज्ञान भक्तश्रेष्ठ अर्जुनाला झालेलं होतं. सज्जनो, या असणाऱ्या ज्ञानरूप स्थितीवर जाण्यासाठी, अज्ञान घालवण्यासाठीच हे कीर्तनाचे कार्यक्रम आहे बरं का. ध्यानात हे जे हा जो धर्म मंडप आहे, हा एवढा खर्च तुम्ही करताय, हा कशासाठी, आपल्या ठिकाणचं अज्ञान घालवण्यासाठी. आता खरं सांगा, आपलं अज्ञान जावं आणि आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं एवढ्यासाठी या धर्ममंडपात किती लोक आलेले, वरती बोट करा बरं. वा वा, नाही खरोखर स्पष्ट करा, स्पष्ट करा, मला पाहू द्या, म्हणजे आपल्याला सर्वे तरी करता येईल या ठिकाणी. जसा जमा खर्च बघा किती तंतोतंत लिहिला, बरोबर आहे का नाही. मग
एवढे लोक म्हणजे 10-5 लोकांनी वरती बोट केले म्हणजे यांना निश्चित माहिती आहे की या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर अज्ञान जातं आणि तुम्ही अज्ञान घालवण्यासाठी आले. मग अज्ञान जर घालवायचं असेल तर फक्त बिरबल बादशाहच्या गोष्टी ऐकून चालतील का तुम्हाला? फक्त केवळ बिरबल बादशाहच्या गोष्टी ऐकून आपलं अज्ञान जाईल का? जाणार नाही. ध्यानात ठेवा, त्या गोष्टी तर नित्य जीवनामध्ये चालू. ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कीर्तनामध्ये आपलं अज्ञान जर घालवायचं असेल तर त्याच्यासाठी संत महात्म्याने सांगितलेलं जे ज्ञान आहे, संत महात्म्यांची जी अभंग आहेत, संत महात्म्यांची जी वाणी आहेत, या कीर्तनाच्या द्वारे असणारे जे शास्त्र आहेत, पुराण आहेत, हे मांडलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे मांडलं पाहिजे. मग हे जर मांडत नसेल तर कीर्तनकाराला तुम्ही जागेवर आणलं पाहिजे. बाबा, तुम्हाला आम्ही इथं गप्पा गोष्टी सांगण्यासाठी नाही बोलवलं, नाही बोलवलं. कशासाठी बोलवलं? तर आमच्या ठिकाणचं अज्ञान जावं. पण माऊली ज्ञानोबा सांगतात की हा जो जीवात्मा आहे हा एवढा अज्ञानामध्ये लीन झालेला आहे, अज्ञानाचा याचा एवढा जवळचा संबंध आहे की हे अज्ञान हा जीवात्मा सोडायलाच तयार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग सजनो, या अज्ञानाच्या बाहेर आपल्याला पडायचंय. माऊली सांगतात अज्ञानाची या निदा, अज्ञानालाच निद्रा म्हटलेलं आहे, अज्ञानाला झोप म्हटलेलं आहे, नाही का? विश्व स्वप्नाचा होय धांदा. आणि मग सजनो, या असणाऱ्या अज्ञान रूपी निद्रेमध्ये विश्व हे सुद्धा कसं आहे? स्वप्नच आहेत महाराज. आता आपल्याला ते स्वप्न वाटत नाही, बरं का? आपल्याला ते स्वप्न वाटत नाही. बऱ्याच जणांना विश्व हे स्वप्न आहे, हे जग हे स्वप्न आहे. आणि जसं जागृतीमध्ये आल्यानंतर आपलं स्वप्न काय होत असतं? तर नष्ट होत असतं. याची जाणीव मात्र आपल्याला राहत नाही. स्वप्नीचे जाईल लाया, जाईल लाया, स्वप्नीचे जाईल लाया, स्वप्नीचे जाईल टाळी वाजवा बरं का त्यांच्या नावानं. कारण असं उलट प्रमाण म्हटल्यानंतर सुलट करणं अवघड जातं बरं का. हरिपाठाच्या प्रमाणात सुद्धा जर पुढचं टोक म्हटलं तर मागचं म्हणणं अवघड जातं, नाही का? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेहिले जाईल लया, किंवा स्वप्नीचे चेहिले जाईल रया, नाही का? स्वप्नामधून चेव आल्यानंतर, आता हा चेव शब्द कुठला आहे माहिती का? हा विदर्भामधला शब्द आहे बरं का. विदर्भामध्ये आपण जाग आली म्हणतो, ते चेव आला म्हणतात बरं का तिकडचे लोक. आता आमच्या संस्थेमध्ये तर पार अकोला, पार मध्य प्रदेश मधल्या मुली बरं का काही, मग त्यांचा शब्द कसा आहे? चेव येणं म्हणजे जाग येणं. माऊली ज्ञानोबा सांगतात स्वप्नीचे चेले जाईल रया. सजनो, स्वप्नामध्ये जे आहेत ते जागृतीमध्ये काय होणार आहेत? नष्ट होणार आहेत. काय झालं? एके ठिकाणी एक नोकर आणि ते असणारं दुकान, त्याचं रक्षण करण्यासाठी त्या मालकाने काय केलेलं होतं? त्या नोकराला ठेवलेलं होतं. पण त्या नोकराला ठेवलेलं असताना एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला की नोकराला बाहेर गावी जायचं होतं आणि म्हणून मालक काय झाला तर तिथं झोपलेला होता. आणि मालक झोपलेला होता म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तो
तो नोकर बिचारा आला आणि आल्यानंतर 9 वाजले होते बरं का. तरी मालक झोपलेला होता. तो आला. हो म्हटले भाऊसाहेब उठा म्हणलं. तो उठवलं आणि उठवल्यानंतर जे मालकाचा पारा चढला, महाराज त्याचे ठेवूनच दिली, शिव्या द्यायला सुरुवात केली. यानं पाहिलं मी काय उठवण्यामध्ये चूक केली काय मालका, माझी काय चूक झाली नोकराच्या लक्षातच येईना. तो म्हटला मालक तुम्हाला मी उठवलं, माझी काय चूक झाली का? चूक म्हणजे काय? 10,000 रुपयाचं तू नुकसान केलं म्हटले माझं. त्याला कळेना 10,000चं नुकसान मी कसं केलं. तो म्हटला मालक तुमचं 10,000चं नुकसान मी कसं केलं? अरे बघ म्हटले मी पैसे मोजत होतो म्हटले बरं का, पैसे मोजत होतो आणि मोजता 90,000 मोजले नाही का, 90,000 मोजले. 1,00,000 बरोबर मला त्या ठिकाणी मिळाले होते आणि त्याच्यामध्ये 90,000 मोजले. 10,000 मोजायचे राहिले, तेवढ्यात तुम्हाला उठवलं. केला का नाही म्हटले माझा 10,000चं नुकसान तू. मग याला कळालं की याला स्वप्नामध्ये लॉटरी लागलेली होती म्हणून बरं का. पण नोकर हुशार होता. तो म्हटला मालक का हो, हे बघा नाहीतरी झालेला नफा बँकेमध्ये जमा करण्यासाठी तुम्ही कोणाकडे देतात? माझ्याकडे देतात, बरोबर आहे की नाही. मग असं करा, तुम्ही मोजलेले 90,000 माझ्याकडे द्या, मी माझे 10,000 त्याच्यात टाकतो आणि बँकेमध्ये जमा करून येतो. आता सांगा मोजलेले 90,000 हा मालक देईल का? देऊ शकत नाहीत, कारण स्वप्नीचे जायला लाया स्वप्नीचे चयेला जायला लाया स्वप्नीचे चयेला जायला लाया स्वप्नीचे चयेला. स्वप्न एकदा जर संपलं तर त्याच्यामध्ये असणारा दिसणारा जे आभासात्मक जी सृष्टी असते ती सर्व काय होते? नष्ट होते. तसं सज्जनो ध्यानात ठेवा, हा जो जीवात्मा आहे अज्ञान रूपी निद्रेमध्ये, त्या निद्रेस्त झालेला जीवात्मा ज्यावेळी अज्ञान रूपी निद्रेमधून बाहेर येणार आहेत त्यावेळी हे संपूर्ण असणारं विश्व जे आहेत ते मुळात भासतं का? तर अज्ञान रूपी निद्रेमध्ये तुम्ही आम्ही आहोत म्हणूनच ते भासतंय. माऊली ज्ञानोबा सांगतात विश्व स्वप्नाचा होय धांदा. आता किती कालखंडापासून हा संसार आपल्या पाठीमागं लागला, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. सजनो ध्यानात ठेवा, अनादि कालखंडापासून आपण काय करतोय तर याच आभासात्मक सृष्टीमध्ये आपण जगतो आहे. आभासात्मक सृष्टीमध्ये सजनो, या आभासात्मक सृष्टीमधून आपल्याला कधीतरी बाहेर यायचंय आणि बाहेर येण्यासाठी एकच दरवाजा आहे. तो कोणता दरवाजा? कोणता दरवाजा आहे? तर सज्जनो, मानवी देहरूपी असणारा हा जो दरवाजा आहे हाच दरवाजा आपल्याला 84 लक्ष योनी रूपी असणारे म्हणजे 83,99,999 ह्या योनी आहेत. ह्या काय आहेत तर संपूर्ण कोटासारख्या आहे आणि त्या कोटामधून बाहेर येण्यासाठी एकच दरवाजा आहे, तो म्हणजे मानवी देह. विठ्ठल विठ्ठल सज्जनो ध्यानात ठेवा, हा जो मानवी देह आहे हा कशासाठी निर्माण केलेला आहे? म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, कशासाठी निर्माण केला? हा नरदेह याच्यासाठी जन्माला त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. जन्माला येण्याची सार्थकता कशामध्ये आहेत? विठ्ठलाची देखलिया विठ्ठलाची एक देखलिया देखलिया विठ्ठलाची एक देखलिया देवलिया विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक
काय प्रमाण दिलं तुकोबरायने? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, सुनमुख एक देखील, असं सांगितलं का? नाही. सजनो, ही जीवनामधली व्यवस्था आहे बाकीची बरं का, ध्यानात ठेवा. जन्माला येण्याची सार्थकता कशामध्ये असेल तर विठ्ठलची चकार सांगितले, आणि चकार खूप मोकार असतो बरं का. तो आणण्याची व्यावृत्ती करतो आणि आपली सिद्धी करतो. म्हणून सजनो, या जन्माला आल्यानंतर भगवंताचं दर्शन आपल्याला करायचं आणि ते होतं बरं का. सजनो, ध्यानात ठेवा, देवाचं दर्शन होतं. करायचंय का तुम्हाला? देवाचं दर्शन करायचंय का? कोणाला कोणाला करायचं? वरती बोट करा, पाहू द्या मला आता कोणाला कोणाला खरंच देवाचं दर्शन करायचं. बाकीचे काही नाराज आहे का? म्हणजे जाऊ द्या, चला करा, हात खाली करा. काही काहीला करायचंय पण वरती बोट करायचा कंटाळा येतो नाही का? काही काहींना वाटतं कीर्तनामध्ये नको बुवा आता नाही का. दर्शन करायचंय, देवाचं दर्शन करायचंय म्हणून तर तुम्ही या धर्ममंडपामध्ये आले नाही का. मग आता देवाचं दर्शन करायचं असेल तर देव सहजासहजी प्राप्त हो नाही बरं का. गाडगे बाबा सांगायचे, आशानं देव भेटत नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही का. सुंदर गाडगे बाबांच्या जुन्या ह्या चाली होत्या महाराज नाही का. म्हणजेच झोपा घेऊन देव भेटेल का? झोपा घेऊन देऊ नाही भेटणार बरं का. आणि हे तुम्हाला सांगतो असं नाही बरं का, ध्यानात ठेवा. माझं कीर्तन टाइमपास म्हणून ऐकू नका. त्याच्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये एवढा अट्टहास नाही केला आयुष्यामधला. इथून पुढे एकच ठरवलं, आपलं आपलं शास्त्र सोडून काही बोलायचं नाही त्या ठिकाणी. कोणाला पटलं तर घ्या, नाहीतर आपलं घेणं नास्ती देणं नास्ती. आपल्याला कोणाकडून काही घ्यायचंय नाही आणि कोणाला काही द्यायचंय नाही या ठिकाणी. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठरवलेलं आहे, कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा कुठं घेणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, मरेपर्यंत कोणाचा कीर्तनाचा 1 रुपया इथं पण नाही बरं का, आणि आश्रमावर पण नाही. कोणी जर म्हटलं माऊलींचे पैसे आश्रमावर नेऊन देतो, त्यांना एकच सांगायचं, ते इथं जसे घेत नाहीत तसे आश्रमावर पण घेत नाहीत. म्हणून आश्रमावर कोणी पैसे घेऊन आला तरी मी घेत नाहीत बरं का. म्हणून कोणाकडे देऊ नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सजनो, जीवनामध्ये अट्टहास करावा लागेल. देव पाहायचा असेल तर उंच ठाई उभे राहू, उंच ठाई उभे, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहू, देव पाहू, उंच ठाई उभे राहू. उंच म्हणण्यासाठी आता जरा आवाज उंच पुरत नाहीत बरं का. एवढे पाठीमागच्या कालखंडामध्ये मागचे 4 दात बरं का, 4 दात कोरले, त्याच्यामध्ये रूट कॅनॉल केला, फक्त कॅप टाकायच्या राहिल्या. पण कीर्तनाच्या गर्दीमध्ये कॅप टाकायला जायला जमलं नाही. 4ही दात फुटून गेले महाराज बरं का. 4च्या दाढा फुटून गेल्या त्या ठिकाणी. आता मगाशी पाणी पिता पिता ते म्हणजे दातामध्ये एवढं एक शेंगदाणा जाऊन बसतो बरं का, एवढ्या फटी झाल्या त्या ठिकाणी. चला, आपल्याला आता ते उंच पूर्वी म्हणायचो आम्ही त्या ठिकाणी. त्यातल्या त्यात आमचे गायक असतात अक्षय महाराज, आज आले नाही, एक सप्ताहाला गेलेले दुसरीकडे. असो, देव पाहू, देव पाहू, उंच ठाई उभे राहू. सजनो, आपल्याला उंचीवरती यावं लागेल बरं का. आपण ज्या स्थितीवरती आहे त्या स्थितीला सोडून आपल्याला मात्र आता वरती यायचंय. मला खूप आनंद वाटला या ठिकाणी की मी या गावामध्ये प्रदोषच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाठीमागे आलेलो होतो बरं का. प्रदोषच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि इथं चालू आहे का प्रदोष? चालू आहे ना तुमचे का बंद पडले? बंद पडले का हो? बंद पडले या असंच हे महाराज त्या ठिकाणी. किती सुंदर कार्यक्रम होता, किती सुंदर कार्यक्रम होता महाराज. आणि खऱ्या अर्थाने हे वर्षाच्या वर्षालाच आपण धोपट्यात झटकतो आणि इथं येतो. त्याच्यापेक्षा महिन्याच्या महिन्याला प्रदोष होता, चांगली बॅटरी चार्जिंग व्हायची त्या ठिकाणी बरं का. चार्जिंग व्हायची. करत चला. आता हे सुवर्णामाईंच्या सानिध्यामधले हे विद्यार्थी मंडळी, माईला सांगायचं, माई दर महिन्याला एक कीर्तन करा, आम्हाला पाठवून द्या या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? काय महाग आहे तिथं. सजनो, या सोप्या गोष्टी झालेल्या आता, पण करत चला, करत चला. असो सजनो, जीवनामध्ये
आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक उंची गाठवायची महाराज, एका उंचीवरती जायचं. आता हे चावम्यावच्या गोष्टी फार दिवस ऐकत बसायच्या नाही. शास्त्र ऐका, चिंतन ऐका. आमचे रामभाऊ महाराज राऊत बाबा, काय जीवन आहे महाराज. कधीतरी यूट्यूब उघडा, ऐका महाराजांची प्रवचनं ऐका, महाराजांची कीर्तनं ऐका. चंद्रशेखर महाराजांचं जरा ऐका महाराज. आता फार परमार्थ सोपा झालेला आहे. घराच्या घरामध्ये यूट्यूबवरती तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. आणि खरं जर तुम्हाला जर गोडी लागली ना महाराज, तुम्हाला जेवण सुद्धा गोड लागणार नाही, इतकी फक्त त्याची गोडी लागली पाहिजे. काय चैतन्य महाराजांचं चिंतन आहे महाराज, जीवनात चैतन्य आणणारं चिंतन आहे. आमचे नामदेव महाराज शास्त्री भगवानगडचे काय चिंतन आहे महाराज, काय एकदम म्हणजे किती गोड चिंतन आहे नाही का? छोटे कदम माऊली असतील, मोठे कदम माऊली असतील, आमचे इंजिनियर शिंदे माऊली असतील, जरा ऐका यांचं यूट्यूब उघडा, ऐका सजन. आता किती दिवस सामान्य किती दिवस ऐकत बसतात, जरा विशेष जीवनामध्ये ऐका. रोज आपल्या घरामध्ये सत्संग झाला पाहिजे, रोज आपल्या घरामध्ये आणि हरिपाठ झाला पाहिजे, रोज आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली गेली पाहिजे, रोज आपल्या घरामध्ये भागवत वाचलं गेलं पाहिजे. काही काही घरं अशी महाराज, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या घराचा मालक रोज काय करतो तर अर्धा तास भागवत वाचतो आणि अर्धा तास घरातल्या सगळ्यांना सांगतो सगळे येऊन बसा समोर. असा सत्संग प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. त्याच्याशिवाय या मानवी देहाची खंडना होणार नाही बरं का, मानवी देहाची खंडना होणार नाही. म्हणून सजनो ध्यानात ठेवा, या अज्ञानरूपी निद्रेतून बाहेर यायचंय. स्वतःला आपल्याला उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मयो ह्यात्मनो बंधू रात्मयो रिपुरात्मनः. जर आपला उद्धार करायचा असेल तर आपला उद्धार आपणच करू शकतो. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जोराने चला, जोराने चला, नादाने बाबा बाबा, जागा रे बाईनो जागा, आता म्हणल्या पाहिजे का झोपेतले जागे झाले पाहिजे नाही का. गोड सुंदर दोन्ही प्रमाण खूप सुंदर दिली नाही का. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती किंवा जागे जागे बोलती. महाराजाने प्रमाण दिलं, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे भाईनो जागा. सजनो, अज्ञान रूपी निद्रेमधून संत महात्मे आपल्याला जागृती देतात. अनेक ठिकाणी जागृती दिली, त्यापैकी प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात सुद्धा जागृतीच दिली. उठा जागे भारे आता उठा, 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 जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, 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 स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी
प्रेममूर्ती नामदेव महाराज जागृती देतात. उठा जागे व्हारे आता. आता म्हणजे नेमकं केव्हा, नाही का? आता म्हणजे नेमकं केव्हा. तसं तर आता शब्दावर बोलण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळं आता शब्दावरती मी आता बोलणार नाही, नाही का सजनो? तरी पण आता शब्दाचा थोडक्यात भाव सांगतो, नाही का? प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात, बाबा आतापर्यंत तुम्ही झोपलेले होते, नाही का? आतापर्यंत तुम्ही झोपलेले होते, पण निदान आता मात्र काय करा, जागे व्हा, नाही का? सजनो, काही काहींच्या जीवनामध्ये ही जागृती अतिशय बाल्य अवस्थेमध्ये येते बरं का. बाल्य अवस्थेमध्ये कोणाला कोणाला बाल्य अवस्थेमध्ये जागृती आली? कोणाला कोणाला आली? कोण सांगू शकतं? बालपणामध्ये जे जागले असं एखादं उदाहरण कोणाचं सांगता येईल? वा 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 वा, नाही वा, सुंदर. ध्रुव बाळाला काय झाली? बाल्यावस्थेमध्ये जाग आली. अजून पुन्हा ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आलो, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगितले जाणून खेळ केले रे, ऐक खेळिया मेळणारे जाणून गेले रे, ऐक खेळिया मेळणारे जाणून गेले रे, ऐक खेळिया मेळणारे जाणून गेले रे. वा वा वा. आमच्या अनिल महाराजांच्या तालमीमधले सवंगडी खूप तयार असल्यामुळं, मल्ल तयार असल्यामुळं खेळ खेळण्याचा आनंद येतो बरं. चला, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. कोणाचं वर्णन आहे? यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजोहाव पुत्रेति तन्मयतया तरोहु निदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. सजनो, हे सुखदेवजी स्वामीजींचं वर्णन आहे, सुखदेवी स्वामीजींचं. कालच आमचा श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून 4-5 महिने झाले आम्ही हा चॅनल चालू केलेला आहे. याच्यामध्ये कालच ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी, श्रुतीची का निगा फळ सार मूळ जाणून तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. काल याच अभंगावर चिंतन केलं. परवाच्या दिवशी नाटेगावला याच अभंगावरती चिंतन केलं. याच्यात हे सगळं विस्ताराने. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती बरं का, व्यवसाय म्हणून आम्ही काही यूट्यूब चॅनल काढलेला नाही, माझा तो विषयच नाही, पण एक मला आवडतं. माझं जीवन म्हणजे 7 वर्षापासून मी नर्मदा मातेचं जल पिऊनच राहतो. मला दुसरं जल मी पित नाही. त्या ठिकाणी चातक जसं पावसाचंच पाणी वरच्यावर पितो, तसं मी विमानाने जरी माझा प्रवास असेल, आता मी काशीला पाठीमागे 10 दिवस विमानाने गेलो तरी सुद्धा माझं जल अगोदर रेल्वेने गेलं बरं का, कारण विमानात एवढं जात नाही. कामाख्या देवीला 9-10 दिवस गेलो पण विमानाने गेलो, पण जल मात्र कुठून? रेल्वेनं. सजन, माझं जीवन नर्मदा माता आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये मला मरण येत असताना एकतर कीर्तन करताना किंवा नर्मदा मातेच्या कुशीत यावं बरं का. ही माझी इच्छा आहे जीवनामध्ये. एकतर कीर्तन करत असताना ते ताजुद्दीन बाबासारखे महात्मे, नाही का, माझं एक कीर्तन आहेत बघा, त्याच्यात विस्ताराने हा विषय सांगितलेला आहे मी. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, ताजुद्दीन बाबांचं उदाहरण सांगितलं आहे. सज्जनो, धरा ठेवा, एक मुसलमानाचा माणूस, नाही का, एक मुसलमान, आपल्याला जातीपाती नाही म्हणायचं, पण मुसलमान असताना बाबांनी आपल्या जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ घातली. मग मुसलमान जर गळ्यात तुळशी माळ घालतात तर हिंदूंनी घातली पाहिजे का नाही? घातली पाहिजे. त्या ठिकाणी करायचा सर्वे या ठिकाणी कोणाकोणाच्या गळ्यामध्ये आहेत? हा, वा वा, तुम्ही वरती बोट केले, करा बरं. ज्यांच्या गळ्यामध्ये माळी त्यांनी वरती बोट करा. आता तुम्ही खाली करा, ज्यांच्या गळ्यात नाहीत त्यांनी करा. लाजायला लागले. आता किती दिवस बरं सांगा बरं. आता आपण वरती बोट करायचं आणि बाकीच्यांनी आपल्याला हसायचं, हे बरं आहे का बरं? मला वाटतं हे काही बरं नाही बा. कधीतरी जीवनामध्ये थोडासा चेंज करा. आणि एक बघा, ध्यानात ठेवा, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पुरे सकळ. अंतकाळात हे कळेल बरं का. अरे
त्यावेळेस जर माळ घातली असती तर बरं झालं असतं, त्यावेळी ज्ञानेश्वरी वाचली असती तर बरं झालं असतं. पण माझ्या जीवनामध्ये सायासे करीशी प्रपंच दिननिशी सज्जनो, हे आपल्या जीवनात घडते. ताजुद्दीन बाबा तर सांगायचे, ज्यांच्या गळ्यात माळ नाही हे काय पाकिस्तानातून आलेले का, ताजुद्दीन बाबा सांगायचे बरं का त्यावेळेस. मी लहानपणी त्यांची कीर्तनं ऐकलेली सज्जन. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पवित्र तुळशीमाळ बघा. ताजुद्दीन बाबांसारखे महात्मे किती जणांनी पाहिलं, बाबांनी देह ठेवला ते युट्यूबला, किती जणांनी पाहिलं, किती जणांनी, वा वा वा, बऱ्याच जणांनी पाहिलं नाही का. कोणत्या प्रमाणावर बाबांनी देह ठेवलं, कोणत्या प्रमाणावरती. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे ते. अरे बाबांनी आपल्या जीवनामध्ये भगव धारण केलं आणि भगव धारण करून बाबांनी आपला देह कीर्तनामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे ते, या प्रमाणावरती बाबांनी कीर्तन ठेवलं. आणि असं सहजी महाराज हातपाय खोडले नाही का, काही नाही, बस खाली देह आणि अलगद गेला. एका महाराजांनी मला प्रश्न विचारला, ते म्हटले का हो बाबा, कीर्तनामध्ये तर यम येत नाही त्या ठिकाणी नाही का, कीर्तनात तर मरण येत नाही, यायला नकोय, मग ताजुद्दीन बाबांना कीर्तनामध्ये मरण कसं आलं. ताजुद्दीन बाबांना कीर्तनामध्ये मरण कसं आलं. सजनो, मी सांगतो, घरी मरण्यापेक्षा कीर्तनात मरणं याच्यापेक्षा दुसरं सद्भाग्य नाही जीवनामध्ये. बरं, घरी मरण्यापेक्षा कीर्तनात मरणं याच्यासारखं सद्भाग्य नाही. त्याची सरली दिला आप्पाने. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. हरी आहला हता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरुणी दिवरी. सजनो, त्याची सरली एरझार आजी संसार सुपळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. आणि सजनो ध्यानात ठेवा, कीर्तनामध्ये देव असतो बरं का, कीर्तनात देव असतो. तेथे असे देव उभा, तेथे असे देव, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. ऐसे समाचार शोभा, शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, असे देव उभा. तेथे असे देव उभा. कोठे? रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास प्रेमे हरिदास नाचत. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. काय गोड नाचतात महाराजी मंडळी बरं का.
ध्यानात ठेवा. आता याच्यावर काही लोक विडंबन करायला, अरे पण वरातीत नाचण्यापेक्षा हे नाचणं खूप चांगलं आहे. ध्यानात ठेवा. हे नाचो 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 कीर्तनाचे रंगी नाचो 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 कीर्तनाचे रंगी नाचो 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 कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी महाराज सर्वत्र वन्स मोर म्हणता येतं, कीर्तनात म्हणायला पाहिजे होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगे, तेथे असे देव उभा. सजनो ध्यानात ठेवा, या कीर्तनात देव उभा असतो. मग कीर्तनात देह पडणं हे दूषण नाही, हे भूषण आहे. मग ते महाराज म्हटले असं कसं? सजनो ध्यानात ठेवा, कीर्तनात देह पडत असताना ज्याचा देह कीर्तनात पडतो, मला वाटतं त्याला नेण्यासाठी यमाचे दूत येत नाहीत बरं का. ध्यानात ठेवा. मनुष्य तर मरणारच आहे, पण आपल्या बाबतीमध्ये यमाचा पाहुणा प्राणी होय. जो सामान्य प्राणी आहे तो यमाचा पाहुणा आहे. आणि मग यमाच्या दरबारात जाणं हे मात्र त्या ठिकाणी दूषण आहे. पण कीर्तनात ज्याचा देह पडतो त्याला यमदूत न्यायला येत नाही, त्याला विष्णुदूत न्यायला येतात. आणि म्हणून कीर्तनामध्ये जर मरण आलं तर हे अतिशय भाग्यशाली मरण आहे बरं का. ध्यानात ठेवा, हे भाग्यशाली मरण आहे. कारण का? कीर्तनामध्ये यमदूत न्यायला येत नाहीत, त्यांची ताकदच नाहीत. यमधर्म सांगे तुका, यमधर्म सांगे तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा, पवित्र घोष नामाचा नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, घरटी फिरे भूती. सजन ध्यानात ठेवा, कीर्तनामध्ये यमाचा कुठल्याही प्रकारचा वारा सुद्धा लागू शकत नाहीत. चला, विषयाने विषय लांबत चालला, आता हे मिटत मिटत चालतो बघा. सजनो, कीर्तनामध्ये मरण येणं, म्हणून माझी इच्छा आहे एक तर नर्मदा मैयाचा किनारा, नाही तर मग कीर्तन. ताजुद्दीन बाबांचं जीवन त्या ठिकाणी भाग्यशाली. सजनो, नर्मदा माता हा आमचा खूप आवडीचा विषय, म्हणून श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून 1100 तास नर्मदा मातेवरती चिंतन करणारे. किती? 1100 तास बरं का. 1100 तास काही चिंतन टाकलेलं आहे. ऐका, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे असणारे साधू संत, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आणि तिथली असणारी परंपरा, तिथली असणारी जीवनशैली, नर्मदा मातेचं जल, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचं असणारं गोपालन, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचं असणारं अन्नदान, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरची असणारी सेवा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर तिथले नियम, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर तिथला विधी, नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय, कशासाठी नर्मदा परिक्रमा करायची, काय काय फलश्रुती प्राप्त होते, कोणते कोणते संत नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती वास्तव्य करून राहिले, त्या संतांना त्यांच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं, त्या संतांकडून आपल्याला काय उपदेश घेता येईल. सजनो, हा सगळा विषय विस्ताराने श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. असो, जास्त या ठिकाणी आपल्याकडे वेळ राहिला नाही. सजनो, ध्यानात ठेवा, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. बाल्यावस्थेमध्ये हे काय झाले? जागले महाराज, बाल्यावस्थेमध्ये जागले. मग याच्यामध्ये महाराजांनी प्रमाण दिलं, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. चोर निजल्या म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये काही चोर राहतात महाराज बरं का. आपल्याला बाहेरचे दिसतात, जवळचे मात्र चोर दिसत नाही बरं का.
आपल्या शरीरामध्ये चोरही राहतात आणि उंदीर पण राहतात बरं का, उंदीर पण राहतात. तुम्ही म्हणाल उंदीर राहतात, खडबड का करत नाहीत? खूप खडबड करतात ते त्या ठिकाणी नाही का? ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर. सजून ध्यानात ठेवा, हे शरीर काय आहे? हे असणारा मातीचं, ओल्या मातीचं मंदिर आहे. याच्यामध्ये 6 उंदीर आहे, काम क्रोधाधिक विकार, आणि त्यांनाच काय म्हटलेलं आहे? चोर म्हटलेलं आहे, त्यांनाच वैरी म्हटलेलं आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः. या न्यायाने हे नरकाचे दरवाजे आहेत, नरकाचे एजंट आहेत महाराज. आणि म्हणून असे असणारे हे आपलं शरीर पोखर करत असतात. मग हे जे चोर आहेत, हे जे विकार आहेत, तर हे कुठपर्यंत झोपलेले? जोपर्यंत आपली बाल्यावस्था आहे बरं का. बाल्यावस्थेमध्ये याची जाणीव होत नाही. म्हणून तो जर परमार्थ करायचा असेल तर संत महात्मे सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. सजनो, परमार्थ करण्यासाठी तारुण्य दशा लागते बरं का, तारुण्य दशा लागते. कधी परमार्थ होत नाहीत महाराज, कधी परमार्थ होत नाहीत. तुम्ही किती त्या ठिकाणी काही करू द्या, पण तारुण्य दशेचा जो परमार्थ आहे तो खरा परमार्थ आहे जीवनामधला. नंतर ठीक आहे, नंतरचा वाया जाणार नाही, पण जन्म मृत्यूच्या पलीकडे नेण्यासाठी मात्र तो कमी पडतो. सजनो बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला देव पाहायचा का? देव पाहायचा, मग देव पाहण्यासाठी उंच ठाई उभे राहू आपल्याला आपली उंची वाढवावी लागेल. कोणती उंची? आपली ज्ञानाची उंची वाढवावी लागेल. त्या ठिकाणी ज्ञानरूप अवस्था आपल्याला प्राप्त करावी लागेल. आपली असणारी तपश्चर्याची उंची आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाढवावी लागेल. आता खूप सगळं बोलायला तयार म्हणजे वेळ नाही. तपे विना दैवत, दिल्या विना प्राप्त. ती तपश्चर्या तुम्ही घरी सुद्धा करू शकतात. कशी करू शकतात पुन्हा बोलवा कधी कीर्तनाला, त्याच्यात हा विषय विस्ताराने सांगेल मी. सजनो असो, या ठिकाणी आपले असणारे प्रेममूर्ती नामदेव महाराज सांगतात, उठा जागे व्हारे आता. आता एक सांगतो पहा, देव जर पाहायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये ज्याने 13 कोटी नामस्मरण केलं, किती? 13 कोटी नामस्मरण केलं, त्याला देव दिसलाच पाहिजे. सजनो ध्यानात ठेवा, तुम्ही जर 13 कोटी नामस्मरण जर केलं आणि देव जर नाही दिसला, मला येऊन भेटा. माझा कान पिरगळा अगदी, बाबा तुम्ही बोलले होते 13 कोटी नामस्मरणाने देव भेटतो, आणि नाही भेटला मी 10 लाख रुपये त्याला बक्षीस देईल. आहे का कोणी येतं तयारी करणार 13 कोटी? 10 लाख रुपये बक्षीस, 11 लाख रुपये, काहीच काळजी करू नका. आहे का कोणी तयार या ठिकाणी? एकाचही वरती बोट होईल. कारण सजनो, 13 कोटी नामस्मरण करणं अवघड आहे, अवघड आहे. कीर्तनात लोक बसतात, महाराज या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणतात, तरी सुद्धा मुखामधून नामस्मरण येत नाही. काय येत नाही? काय येत नाहीत? महाराज देता येईल का प्रमाण? करंटे कपाळ म्हणा. हा, करंटे कपाळ ज्याचे नाम नैवाचे, धन्य जगी तू सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नैवाचे, नाम नैवाचे सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. ज्याच्या मुखात नामस्मरण येत नसेल ना, त्याला बिनधास्त ठरून घ्या की आपलं कपाळ करंट आहे म्हणून, नाही का? नामस्मरण मुखात येण्यासाठी असेल पुण्य सामुग्री जन्म जन्मांतरीची, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. बहुत सुकृताची जोडी, जोडी बहुत सुकृताची जोडी,
पाहिजे की फिट्ट पाचरी सारखं बसलं पाहिजे नाही का. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सजनो अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होईल. ध्यानात ठेवा, अनंत जन्माचं सुकृत लागतं तेव्हा नामस्मरण येत असतं. आणि हे नामस्मरण करण्यासाठी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सजनो तारुण्य दशा लागते, भाग्यवंत लागतो तेव्हा नामस्मरण. आता बघा नामदेव महाराजांनी अगदी लहान वयामध्ये देवाला आपल्या घरामध्ये काय केलं, खेळवलं महाराज, देवाला राबवलं. ध्रुव बाळाने 6 वर्षाच्या वयामध्ये देवाची प्राप्ती करून घेतली. 6 वर्षाचे ध्रुव बाळताने 5 वर्षाचे ध्रुव बाळताने 5 वर्षाचे ध्रुव बाळ ताने आढळपदी बैसविले बहुमाने. एकदम मानाने भगवान परमात्म्यानं काय केलं, आढळपडी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या नाही का. 5 वर्षामध्ये ध्रुव बाळाला काय केलं, आढळपद दिला. असो सजनो तारुण्य दशेमध्ये आता आपल्या जीवनाचा विचार करा नाही का. आपण निद्रेमध्ये इतके निद्रिस्त झालेलो आहे की तुकोबरायांनी आपली गंती कशामध्ये केलेली आहे, राक्षसामध्ये केलेली आहे नाही का. गेले टळले प्रहर 3 काय निदसुरा अजून. सजनो ध्यानात ठेवा, गेले टळले प्रहर 3. आपल्या आयुष्यातले 3 प्रहर गेलेले आहेत नाही का. आयुष्याचे 4 प्रहर आहेत नाही का. आयुष्याचे 4 प्रहर आहेत. मग त्या 4 प्रहराचा विचार करत असताना पहिली 25 धरा नाही का. त्याच्यानंतरची 25 म्हणजे 50 पर्यंतच. त्याच्यानंतरची असणारी 25 75 धरा. शतगणिले याने आहे बरं का. आता 100 वर्ष नाबाद राहणारा सचिन तेंडुलकर एखादाच बरं का. 100 वर्ष नाबाद राहून 100 शतक करणारा तेंडुलकर एखादाच आहे. आपला 50 आणि 60 वरतीच दांडा जाईल बरं का. त्या ठिकाणी ध्यानात ठेवा, जाऊ नये. द्यावं देवाने आपल्याला आयुष्य, पण कशासाठी, पत्ते खेळण्यासाठी नाही बरं का. पत्ते खेळण्यासाठी नाही, टाइमपाससाठी नाही. पण सज्जनो ध्यानात ठेवा, 100 वर्ष हे आयुष्य, याच्यामध्ये आयुष्याचे 4 टप्पे. काहींच्या जीवनामध्ये वयाची 75 झाली तरी सुद्धा हे जागायला तयार नाही. मनुष्य वयाच्या कितव्या वर्षी रिटायर होतो, कितव्या वर्षी, पूर्वी 58 वर्ष, आता किती, 60 वर्षाचं बरं का. आता 60 वर्षात मनुष्य रिटायर होतो. ज्या कंपनीमध्ये तो समजा वयाचं 30 वर्ष असताना नोकरीला लागला असेल आणि मग 30 वर्षाचा असताना नोकरीला लागला, 60व्या वर्षी रिटायर झाला, ती कंपनी काय म्हणते, बाबा तू आता या कंपनीमध्ये तुझं 60 वय झालेलं आहे, आता तू इथं काम करण्यासाठी लायक राहिलेला नाही. म्हणजे तू कोण झाला, आलं लक्षात तुमच्या नाही का. तू आता 60 वर्षाचा झाला, आमच्या कंपनीत काम करण्याच्या लायक तू राहिलेला नाही. आता घरी बसून अर्धा पगार घे, पण कंपनीमध्ये लुडबुड करू नको. आता सांगा, 60 वर्षाचा माणूस जर कंपनीमध्ये चालत नाही तर हे 75 वर्षाचं घसलेलं टायर नाही का. आणि मग रिमोल्डिंगला नेलं येवल्याला, ते म्हटले रिमोल्डिंग होईल पण फुगा धरील बरं का, ते फुगा धरील. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना.
नामदेव महाराज सांगतात, उठा जागे व्हा रे आता मात्र जागे व्हा. तुमच्या आयुष्यामधले 3 प्रहर टळून गेलेले आहेत. जागे होऊन काय करायचं? बरेच लोक 3चा गजर लावतात, जागे होतात, पण जागे होऊन काय करतात? त्या ठिकाणी काही नाही, रिकामं आपलं गोधडीत पडून राहतात. त्याला पण काही अर्थ नाही. गोधडीतच पडून राहा, पण काय करा? आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा हरिचे चिंतन, संशयने सदा हरिचे चिंतन, संशयने सदा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या न्यायाने काय करायचं? गीता भागवताचं चिंतन जागृतीमध्ये करायचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, झोपत असताना आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. या न्यायाने आपला हा अभंग आहेत ना, नाही का, त्या ठिकाणी म्हणजे वासुदेवाचाच हा अभंग आहेत, नाही का. चला आता लक्षात येणार, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, असो आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. आसनावरती असताना, शयनामध्ये सुद्धा, झोपेमध्ये सदा हरीचं चिंतन करायचंय. नामदेव महाराज सांगतात, उठा जागे व्हा रे आता. जागे होऊन काय करा? स्मरण करा पंढरीनाथा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. अशी असणारी 9विधा भक्तीपैकी स्मरण नावाची जी भक्ती आहे, ती स्मरण नावाची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करा. आणि स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. देवाच्या चरणारविंदावरती माथा ठेवायचा आहे, पण ठेवायचा म्हणून ठेवू नका त्या ठिकाणी. सजनो, भावनेनं ठेवा, प्रेमानं ठेवा. आज वेळ माझ्याकडे खूप कमी आहे. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. या दृष्टिकोनातून संत महात्म्यांच्या चरणारविंदावरती माथा ठेवा आणि भावनेनं ठेवा. महाराज ध्यानात ठेवा, भावनेनं ठेवा. संतापायी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. मग संतांच्या चरणारविंदावरती ठेवा, नाहीतर पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती ठेवा. कुठं तरी काय करा? भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या. सजनो, या जन्माच्या व्यथा फार कठीण आहेत बरं का. जन्माला येत असताना फार मोठं दुःख आहे. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायण. मांस मळमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. सजनो, बाहेर गरम जर झालं तर एसी लावता येतो, आतमध्ये लावता येतो का? नाही लावता येत. त्यातल्या त्यात एखादी माता माऊली तिखट खायची तिला जर सवय असली, बरोबर आहे का? आणि मग ती तिखट खात असताना मध्ये त्या गर्भाला काय गुदगुल्या होत्या का? नाही का? फार कठीण आहे, ध्यानात ठेवा. चुकवी व्यथा जन्माच्या. सजनो, जन्माच्या व्यथा चुकवल्याच पाहिजे, याच्यासाठी मानवी देह. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, असं नाही सजनो, बालपणापासून नामस्मरण करतोय, बालपणापासून, लहानपणापासून. ज्यावेळेस देव कळत नव्हता त्यावेळेस म्हसोबा कळत होता. म्हसोबा महाराज की जे असं नामस्मरण करायचो महाराज. आणि हे पठाडे महाराज वगैरे सगळे मोठमोठे सोपान काका भुसावळकर वगैरे सगळ्यांची कीर्तनं ऐकायला मिळाली महाराज, जुन्या लोकांची. कारण का? त्याची आवड होती. अनेक ठिकाणी कॉलेजला होतो, MA पर्यंत शिकलो, पण तरी सुद्धा गुरूंचं सानिध्य, ज्यांच्या हस्ते माळ घातली त्यांच्या शिबिरामध्ये भांडे घासण्याचं काम केलं महाराज. शिबिरामध्ये भांडे घासले. बाकीचे मुलं पेटी वाजवायचे, पाखवाज वाजवायचे, मी काहीच करत नव्हतो. शिबिरामध्ये आमचे गणपत बाबा नागरे लासलगावला शिबिर असायचं, शिबिरात भांडे घासायचो महाराज. त्या ठिकाणी झाडांना त्या ठिकाणी कलर द्यायचा, काय असेल ते कामं करायचं, झाडून काढायचं, हे उद्योग करायचे, स्वयंपाकाला मदत करायची. सजनो, ध्यानात ठेवा, बाकीचे मुलं शिबिरामध्ये शिकले, पण त्याच भगरी बाबांच्या कृपेने आज मात्र म्हणजे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबांच्या दरबारात 7 वर्ष राहण्याचा योग आला. 3 पायी नर्मदा मैयाच्या कृपेने परिक्रमा पायी झाल्या, 3 गाडीने झाल्या. अनेक असणाऱ्या आश्रमामध्ये अनुष्ठानं झाल्या. अभिमानानं नाही सांगत बरं का, याच्यावर कमेंट्स करणारे काही बावळट महाराज त्या ठिकाणी अभिमानानं सांगतात. हा अभिमानाचा विषय नाहीच आहे महाराज, त्या ठिकाणी हा अभिमानाचा विषय नाहीच. आणि कीर्तन करून जर अभिमान येत असेल तर मग काय त्याच्यात त्या ठिकाणी काय अर्थ आहे त्या कीर्तनाला? पण
सगळं ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा अभिमानाचा विषय नाही. नित्यनियमाने संत महात्म्यांच्या संगतीत राहा. मग तुम्हाला जर सांगायचं असेल आणि सांगणाऱ्याच्या ठिकाणी ती गोष्ट जर नसेल तर त्याचा परिणाम होईल का तुमच्यावरती? नाही होणार. आज कीर्तन ऐकून सुद्धा आपण जैसे ते काय सांगणाऱ्यांच्या ठिकाणी वाणीत तप राहिलं नाही. महाराज ध्यानात ठेवा, सांगणाऱ्यांच्या ठिकाणी वाणीत तप राहिलं नाही आणि आल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच राहतं, फक्त पॉकेटचा विषय असतो बस. बाकी त्यांच्या डोक्यात काहीच नसतं. तुमचं वाटोळं होऊ द्या, तुमचं काय व्हायचं असेल ते होऊ द्या, फक्त आमचं पॉकेट भरा. नाही का? 2-3 हजार जरी कमी दिले तरी सुद्धा नाही का फोन करणारे लोक आहे त्या ठिकाणी. नाही का? सजन ध्यानात ठेवा. मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो, जर माऊली ज्ञानोबारायांनी जर कीर्तन करून पॉकेट घेतले असते, आज तुमचं आमचं काय झालं असतं? काय झालं असतं तुमचं आमचं? तुकोबारायांनी जर फक्त कीर्तन करून त्या पैशावरती जर स्वतःचे मंदिरं बांधले असते, आज तुमचं आमचं काय झालं असतं? सजनो, अरे या महात्म्यांनी एवढं एका बाबीचं स्मरण ठेवा, आपल्यासाठी नाही का आपल्या या शरीराची राख रांगोळी केली महाराज. कल्याण सांडिली आपुली परिसे नेनो शिवो कैसे लोखंडासी. नाही का? जगाच्या कल्याणात संतांची विभूती. इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही मंडळी आपल्याकडे येतात, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही तुमचं कल्याण करू. लोक म्हणतात ओ यांच्याकडे लक्ष द्या, हे आपलं कल्याण करणार आहे. लोक भरभरून मतदान देतात. निवडून आलेली मंडळी मुंबईला, तुम्ही आम्ही बाबुळगावला, आणि कल्याण मात्र दोघांच्या मध्ये, कल्याणच्या अलीकडं आपण आणि कल्याणच्या पलीकडं ते. नाही का? आपली मध्ये काय भिवंडी होते कोणालाच विचार करायला वेळ नाही. सजन ध्यानात ठेवा, कल्याण करणारा वर्ग फक्त संत महात्म्यांचा आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. म्हणून ध्यानात ठेवा, जर कीर्तनाला येऊन जर आपण नामस्मरण करत नसेल ना, तर माझ्या तुकोबारायांना खूप दुःख होतं महाराज. कारण का? ते म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. सजन ध्यान, तुकोबाराय पायाला लागतात, तो आपल्या पायाला लागतात. आपली तेवढी लायकी नाही महाराज, पण ते आपल्या पायाला लागतात. मग आपण विचार करायचा, किमान कीर्तनामध्ये येत असताना ध्यानात ठेवा, अजून सप्ताह बाकी आहे. महाराज यायच्या आतमध्ये अगदी रूप पाहता सुरू झालं. आणि तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतो महाराज, असं इम्प्रेशन पाडण्यासाठी चाली नाही म्हणायच्या त्या ठिकाणी. ठीक आहे, थोडासा माझा आहे गायन आवडीचा विषय, पण अगदी रामकृष्ण हरी सुरू झालं ना, तर डोळ्यासमोर राम उभे राहिले पाहिजे, कृष्ण उभे राहिले पाहिजे, हरी उभे राहिले पाहिजे. रूप पाहता लोचने म्हटलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हटलं की आपलं लक्ष पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याकडे गेलं पाहिजे. देवाची यात्राने आळवावे देवा, देवाची यात्राने आळवावे देवा, देवाची हाताडे आळवावे देवा, देवाची यात्राने आळवावे देवा. चाडे आळवावे देवा, त्याची चाड धरून, त्याची इच्छा धरून, ओस देह भावा पाडोनिया. नाही का? काय सुंदर प्रमाण. म्हणून
अगदी सुंदर ते ध्यान म्हटलं की पांडुरंगाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. रूप पाहता म्हटलं की कीर्तनकाराचं लक्ष सुद्धा पांडुरंगाकडे गेलं पाहिजे. त्या ठिकाणी पांडुरंगाकडे गेलं पाहिजे. हे नुसतं गायन ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. गायनाचे रंगी शक्ती अद्भुतांगी हे सुद्धा खूप गोड आहे महाराज. याच्यात माणूस रमून जातो. पण त्या गायनाचं साध्य त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते जे सार आहेत तो भगवान परमात्मा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा माग तुम्ही दातार. बरं झालं परवाच्या दिवशी देहुला कीर्तने पांडुरंगाच्या मंदिरात अभंग सुचत नव्हता. तिथं कोणता घ्यावा मागणी पर प्रकरणातला 7व्या दिवसाचा लक्षात आला. अगदी सुद्धा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान नाही का, खूप सुंदर अभंग आहे. चला परवाच्या दिवसाचं तिथलं कीर्तन या अभंगावरती ऐका बरं का, सुंदर ऐकायला मिळेल तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून. असो सजनो देवाची साडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोन्या या स्थितीमध्ये आपलं जीवन असलं पाहिजे. नामदेव महाराज सांगतात स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. भावनेनं आपण त्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती मस्तक ठेवा. चुकवी व्यथा जन्माच्या आणि याच्यासाठी जन्म मरणाच्या व्यथा जर आपल्याला चुकवायच्या असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करावी लागेल. आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपल्यापासून दूर का गेलेला आहे, का गेलेला आहे. तर आपण ज्याला आपलं म्हणायचं त्याला आपण आपलं म्हणत नाहीत आणि जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो. मग आपलं काय, आपलं काय. पै आपले जे साचे ते कल्पांती ही नवचे हे जाणून गताचे न शुचे. जो आपले जे साचे म्हणजे आत्मस्वरूप हे खऱ्या अर्थाने आपलं आहे आणि कल्पाचा अंत होईल तरी सुद्धा ते जात नाही. ते आपल्या जवळचे स्वरूपाने आपण आणि त्या भगवत स्वरूप आपण आहोत. ते स्वरूप आपलं नित्य निरंतर आहेत आणि म्हणून आपण आपल्या जीवनात खरं आपलं काय आहे तर आपलं आत्मस्वरूप आहे. आपला कोण जर असेल तर तो भगवान परमात्मा आहे. देव माझा मी देवाचा आपुला तो एक देव करून घ्यावा. त्यालाच आपलं करता येतं कारण खरं आपलं स्वरूप म्हणजे तो आहेत. मग त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या ही जाणून शरण रेखा देवासी. सजनो धन वाईट नाही, धनाचा लोभ वाईट आहे. दारा म्हणजे पत्नी वाईट नाही, पत्नीची आसक्ती वाईट आहे नाही का. पुत्र वाईट नाही पण पुत्राचा मोह धृतराष्ट्राला जसा झाला तसा तो मोह वाईट आहे. जन वाईट नाही पण ह्या जगामध्ये बसल्यानंतर जगात बसून आणि व्यर्थ विषयाचं चिंतन करणं ही गोष्ट काय आहे वाईट आहे. धनदारा पुत्रजन बंधू वाईट नाही पण तो भाऊ माझा आहे असं म्हणणं काय आहे जगामध्ये त्या ठिकाणी म्हणजे म्हणा नाही असं काही नाही पण तो आपलाच असेल या भावनेमधून मोहामधून आसक्तीमधून किंवा त्याच्या व्यर्थ आंधळ्या प्रेमामधून त्याला माझं म्हणून त्याच्यात हे करू नका. देव माझा आहे या स्थितीमध्ये राहा. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सोयरे सुद्धा वाईट नाही पण खरा सोयरा आपला देव तू सोयरा करी बापा खरा सोयरा आपण भगवान परमात्मा आहे. परमात्मा आपला सोयरा आहे आणि म्हणून त्या असणाऱ्या परमात्म्याला आपण आपला सोयरा म्हणा. बाकीची आणिक सोयरे भले भले या न्यायाने रंगे रंगे रे रंगी काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलास झेने झनी नाही का. आणि तिसरं चरण काय त्या ठिकाणी असो नाही नव्हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. या दृष्टिकोनातून अंतकाळामधला सोयरा तो भगवान परमात्मा आहे नाही का. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले म्हणून असं असणारे हे जे जगत आहे त्याच्यातून बाहेर पडा. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून पिशून कोणाला म्हटलेलं आहे तर दुष्टाला पिशून म्हटलेलं आहे. सजनो ध्यानात ठेवा आपल्या जीवनामध्ये दुष्ट सुद्धा आपल्याला खूप त्रास देतो खूप त्रास देतो. आता काय झालं तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तसं तर ते त्याचं काही मला फार वाईट वाटलं नाही पण नांदूर मधमेश्वरला मी एक महिलेची मुलाखत घेतली. तर 21 वर्षापूर्वी म्हणजे आमच्याच जन्मभूमीमधल्या त्या आहिल्या अक्का आहे तुम्हाला माहिती त्या ठिकाणी कारण अनंत बाबा त्या घरामध्ये जास्त राहायचे अनंत महाराज वाडणे आणि तुम्ही पण राहायचे. मग त्या आहिल्या अक्काची मुलाखत घेतली बरं का. त्या बाईने आपल्या जीवनात
जीवनात 108 ज्ञानेश्वरीचे पारायणे केले. 108 ज्ञानेश्वरीचे पारायणे केले. सज्जनो, आतापर्यंत अनेक चातुर्मास पंढरपुरामध्ये केले. काही चातुर्मास रामशेषगड किल्ल्यावरती केले. काही चातुर्मास त्या असणारा अंजनेरी पर्वतावरती केले. काही चातुर्मास त्र्यंबकेश्वरामध्ये केले. काही चातुर्मास आळंदीत पंढरपुरामध्ये केले. महाराज कुंभमेळ्याला 2-2 महिने हरिद्वारला राहण्याचा त्यांना योग आला, जीवनामध्ये प्राप्त झाला. महाभारताचे म्हणजे महिला जमवायच्या तिथल्याच आणि 17 पर्व महाभारत सांगून झालं. तुमच्यापैकी एकाने तरी महाभारत वाचलं का पूर्ण? एक पर्व तरी वाचलं का? त्या बाईने 17 पर्व महाभारताचे वाचले. बरोबर आहे की नाही? आता सांगितले आतापर्यंत. सजनो, तुळशी रामायण सांगून झालं. भावार्थ रामायण त्या बाईचं सांगून झालं. नर्मदा मातेची पायी परिक्रमा 21 वर्षापूर्वी त्या बाईने केली, ज्यावेळेस लुटत होते. आता विशेष का नाही? बरोबर आहे का नाही? आहे का नाही विशेष? मग त्या बाईचा अधिकार सांगण्यासाठी मी जरा त्या टेलिव्हिजनच्या चॅनलला थोड्या वेळ जास्त वेळ बोललो. एक बाई म्हटली, बाबा तुमची बडबड जास्त झाली, त्याच्यात कमेंट्स टाकली बरं का, त्याच्या खाली टाकू द्या. नाही, असं काही नाही, टाकलीच पाहिजे त्या ठिकाणी. निदान त्या रीतीनं का होईना त्यानं तिनं काय केलं, चॅनल पाहिला त्या ठिकाणी. काय बाबा तुमची बडबड जास्त झाली. एक जण म्हटला, हा महाराज बघा ना, महाराष्ट्रावर मी काय केलं, इथून मागे मी बऱ्याच परिक्रमेचं या चॅनलच्या माध्यमामधून टाकलं, कोणी पाहिलं नाही महाराज, पण याच्यात टाकलं महाराष्ट्रामधली पहिली विधिवत परिक्रमा, खडतर पायी परिक्रमा करणारी महिला, साध्वींशी संवाद आणि मुलाखत याने टाकलं. आता महाराज कमेंटच्या म्हणजे ते इतके लोक पाहायला लागले. ते का? कारण थोडंसं काहीतरी विषय जाणवलं. एका जणानं सांगितलं, असं म्हणून तुम्ही लोकांमध्ये स्पर्धा लावतायत. एकानं कमेंट्स टाकली त्या ठिकाणी, नाही का? महाराज असे मारले पाहिजे ना धरून, महाराज हे असे चोपले पाहिजे त्या ठिकाणी. आता आपला हेतू काय, त्या ठिकाणचं असणारं टायटल जरा थोडंसं का बुवा 21 वर्षापूर्वी महिलेनं कशी परिक्रमा केली असेल, महाराष्ट्रातील पहिली परिक्रमा करणारी महिला कोण असेल, लक्ष वेधण्यासाठी का आता लोकांमध्ये स्पर्धा लावण्यासाठी? हां, पण लोक असे विचित्र झाले. याला म्हणतात असत्यासी रिझले जन, नाही का? हे जे जगत आहे ना, हे असत्याला रिझलेलं आहे महाराज. सज्जनो, ध्यानात ठेवा, हे जे जगत आहेत ना, हे जे दुष्ट आहेत, दुष्ट हे कधी कधी त्रास देतात आपल्याला. पण एकच करायचं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. ते नामदेव महाराज शास्त्री सानप आहे ना, ते आता मागं इंदुरीकर महाराजांना म्हटले, महाराज लोक काय म्हणतील यांना प्रतिक्रिया देऊ नका म्हटले, तिकडे पाहूच नका तुम्ही, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, आपण आपलं कार्य चालू द्या. बरं का, ते सुंदर बोलले. ते नामदेव महाराज शास्त्री जवळजवळ 10-10 लाख लोकांनी त्यांचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे, एक. पण मी मुद्दाम कमेंट्स वाचत असतो, कोण काय लिहितं तर कोण काय लिहितं. सजनो, जो माणूस काही 1000 तास आतापर्यंत बोलला महाराज, आणि काय सुंदर विवेचन, महाभारत अतिशय सुंदर सांगितलं, ज्ञानेश्वरीचे भाव अतिशय सुंदर त्या महाराजांनी काढले, आणि लोक त्यांच्यावरती काहीतरी आदवतद्व लिहितात. लिहिणारे कोण आहेत? पिशून. बरं का, त्यांना दुष्ट म्हणायचं. या दुष्टांपासून नेहमी लांब राहायचं. नामदेव महाराज सांगतात, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घ्या देवासी. चला, राहिलेल्या अभंगाचं चिंतन आपण पुन्हा कधीतरी त्या ठिकाणी करूया. आज आपली वेळ संपलेली. विठोबा रखमाई भजन होईल, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि जय विठ्ठल. विठोबा रखुमाई 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 जय
माया विघ्ने भ्रमला खरे. माया ही आपल्या जीवनात विघ्न करणारी आहेत आणि या मायेच्या भ्रमामध्ये प्रत्येक मनुष्य त्या ठिकाणी भ्रमिष्ट झालेला आहे, भ्रमिष्ट झालेला आहे. माया विघ्ने भ्रमला करे त्याचं स्वरूप म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. याबरोबर अजून काय जाणार आहेत. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काय करा याच्यामध्ये, श्रीहरीच्या ध्यानी रहा. अजून काय करा, संतचरणी भाव धरा. क्षणोक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता बरा हीच करा बापांनो. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात विष्णुदास विनवी नामा. विष्णुदास विनवी नामा. विष्णुदास विनवी नामा. बोलो नका बाबा, बोलो नका बाबा, नका बोलो नका बाबा. घरांतरी निज प्रेमा, घरांतरी निज प्रेमा. आमच्या सुवर्णामाईंच्या कुशल मार्गदर्शनाने, अनिल महाराजांच्या आशीर्वादाने, आमचे संजय गुरूंच्या अतिशय सुंदर असणाऱ्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या पुण्यपावन नगरीमध्ये बाभूळ गावामध्ये, बाभूळ गाव जरी असेल तरी अगदी वड पिंपळ असावे असं वातावरण या गावामध्ये, बरं का, नाही का. खूप सुंदर वातावरण तुम्ही सर्व मंडळीने केलेले, सर्व जिज्ञासू मंडळी, तुमचं दर्शन मला या ठिकाणी झालं. सजनो, अभंगाचा मेन गर्भित अर्थ असा आहे की हे जगत ही सगळी माया आहे. याच्यामधली धनसंपत्ती ही सुद्धा अंतकाळी आपल्या जीवनामध्ये काहीच आपल्या कामाला येणार नाही. सजनो, रावणासारखा सुद्धा तर त्याच्यासुद्धा सोबत लंगोटीसुद्धा गेली नाही. तर आपण आपल्या जीवनामध्ये ध्यानात ठेवायचं, धनसंपत्ती हे आपलं साधन आहे, जीवनातलं साध्य नाही. आणि म्हणून सजनो, तुम्हाला सांगतो असं नाही, मला हा प्रवास करत असताना मी
अगदी मोटरसायकलनं प्रवास करतो महाराज. मोटरसायकल माझ्याकडं 2 मोठ्या गाड्या आहे, अगदी 14-15 लाखाच्या. घरची इस्टेट विकून घेतलेली आहे. आमचे निजी भक्त आहे, त्यांनी ती एक भेट दिलेली आहे. अगदी घरची इस्टेट विकून महाराज मी ते घेतलेले आहे. लोकांच्या पैशावरती नाही, सगळं आहे. गाडीतही बसून येऊ शकतो. पण सज्जनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आमच्याकडे पण विद्यार्थी, छोटे छोटे विद्यार्थी, त्यांच्यासाठी काही सुविधा. लोकांकडे भीक नाही मागत बसलो महाराज मी त्या ठिकाणी. नाही, मुलांना जे पैसे ठेवले त्याच्यात स्वतःच एक 10-15 लाख कर्ज केलं मुलांसाठी महाराज. पण कोणाकडे भीक मागत बसायची नाही त्या ठिकाणी. याच्या कृतीने आपण आपल्या जीवनामध्ये राहतो. कारण का, संपत्ती कमवत असताना म्हणजे अवैध मार्गाने ती कमवायची नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे जीवनात आम्ही हा प्रबोध ठेवतो. त्याच्यासाठी आता इथपर्यंत यायचं 400-500चं 200-400चं डिझेल खर्च करण्यापेक्षा मोटरसायकलवरती यायचं, मोटरसायकलवरती जायचं. पाऊस नाही ना, मग जायचं. सज्जनो ध्यानात ठेवा, अगदी एक ठरवलं, मला बस गाडीने जरी प्रवास करावा लागला, अगदी रेल्वेच्या संडासच्या डब्यात बसून जाण्याची वेळ आली, तरी मी तयारी ठेवलेली आहे सज्जनो त्या ठिकाणी. तरी मी तयारी ठेवलेली आहे. का सांगतो तुम्हाला, का सांगतो? ध्यानात ठेवा, ह्या फक्त कीर्तनात गप्पा गोष्टी मारण्याचा हा विषय नाही. जीवनामध्ये उतरा. एकच विनंती करतो सज्जनो, हा मानवी देह अतिशय दुर्लभ आहे बरं का, दुर्लभ आहे. आणि आता मागुता येईल फेरा, येतो हे तो न घडे या नगरा. बरं का, ध्यानात ठेवा. पुन्हा माणूस म्हणून जन्माला येऊ म्हणून सांगता येत नाहीत. आलो माणूस म्हणून जन्माला, गळ्यात माळ असेल म्हणून सांगता येत नाहीत. असेल गळ्यात माळ, पण कीर्तनात यायला वेळ मिळेल म्हणून काही सांगता येत नाहीत. आता या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या ना, वेळेचा सदुपयोग करा. आपल्या जीवनात वेळेचा सदुपयोग करा. एका महात्म्याचं जीवन ऐका. आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा महाराज, आज बाबांचं 95-96 वय झालं, पण 10x10च्याच खोलीमध्ये बाबा राहतात. 10x10च्याच खोलीमध्ये. कुठलाच प्रपंच वाढवला नाही जीवनामध्ये. हे जीवन आपलं असलं पाहिजे. ठीक आहे, धन कमवा, संपत्ती कमवा, उत्तम व्यवहाराने आपल्या जीवनामध्ये कमवा, उदास विचाराने त्याचा वेच करा महाराज जीवनामध्ये. एरंडगावला आता परवाच्या दिवशी सकाळीचं कीर्तन माझं एरंडगावला आहे. तिथं जोडून या धन उत्तम व्यवहारी, याच्यामध्ये मी हा विचार केला, किंवा ज्या सुखाकारणे देव वेडवला. असो सजनो, आपल्या जीवनामध्ये ही धन संपत्ती साधन म्हणून जीवनात कमवा. कमवत असताना तुम्हाला सांगितलं, भरपूर कमवा, पण कमवत असताना आसक्ती ठेवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यासाठी स्वैराचार करू नका, भ्रष्टाचार करू नका, अनाचार करू नका. ही संपत्ती इथली इथंच राहणार आहे. पण धनानि भूमो पश्वश्य गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. इथं जर तुम्ही दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं रक्त जर प्याल, ध्यानात ठेवा, तर नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही बरं का. म्हणून ध्यानात ठेवा, संपत्ती कमवत असताना वाल्या पोळ्याचं ध्यानात ठेवा. बाकीच्यांनी सांगितलं तुमचं कर्तव्य आहे, चोऱ्या मारा करा, नाही तर काय करायचं ते करा. तुम्ही माझ्याशी लग्न केलं, मुलाने सांगितलं तुम्ही आम्हाला जन्म दिला, तुम्ही काय करायचं ते करा. म्हणून करणारा करतो आणि त्यालाच भोगावं लागतं, बाकीचे सगळे बाजूला राहतात. म्हणून प्रत्येकाने हा विचार करा. आणि जर आपल्याकडून चूक झाली असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय, एकच करा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम भजन करा, परत प्रेमाने करा. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम हरी, जय राम कृष्ण हरी.
कीर्तनाची साधना इथं आपली सगळ्यांची झाली बरं का. ध्यानात ठेवा, कीर्तनात सांगतो जर इथं 200 लोक असतील आणि 200 लोकांनी जर समजा 200 वेळेस जर नामस्मरण जर केलं तर 200 गुणिले 200 एवढं नामजप केल्याचं पुण्य एका जणाच्या पदरात पडत असतं बरं का. ध्यानात ठेवा, हा कीर्तनातला महिमा आहे. आणि म्हणून श्रावण मासामध्ये तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं या कीर्तनाचं आयोजन केलं. सर्वांनी प्रेमपूर्वक आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करून आपलं जीवन सफल करा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली नीले पुरे वेडे वापुडे उत्तरी राजमा पराग महाराज तुम्ही सुजा राजमा पराग महाराज तुम्ही सुजा